आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी फॅक्टरी येथील चौथे वस्ती या ठिकाणी वेदमंत्रांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शुक्रवारी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे आणि चौथे वस्ती परिसरातील भाविकांनी संकल्प केलेल्या साई मंदिराचं काम पूर्णत्वाकडे गेलं असून प्राणप्रतिष्ठा सोहळा आनंदात पार पडलाय। वेदशास्त्र संपन्न प्रकाश नवले गुरु कणगर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल कुलकर्णी, राजेंद्र देशपांडे, विश्वास क्षीरसागर आणि मंगेश कुलकर्णी यांच्या वेदमंत्रांच्या गजरात पूजा विधिवत पार पडली। आज दुपारी महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। यावेळेस बोलताना महंत उद्धव महाराज मंडलिक म्हणालेत की साईबाबा हे श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक असून त्यांच्या आशीर्वादानं समाजात सद्भावना, सेवा आणि आध्यात्मिक उन्नती घडते। साई मंदिर हे केवळ पूजा अर्चेचं स्थान नसून समाजाला एकत्र आणणारे आणि संस्कार देणारे केंद्र आहे। साईबाबांच्या कृपेनं येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांती आणि समाधान लाभो अशी भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, प्रेरणा परिवाराचे अध्यक्ष सुरेश वाबळे, कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर कोळसे आदी मान्यवर उपस्थित होते। ज्येष्ठ नेते सीताराम ढूस, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमॅन प्राचार्य सुधाकर कदम, व्हाईस चेअरमॅन आबासाहेब वाळुंज, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमॅन शिवाजीराव कपाळे, बाबा महाराज मोरे, बाबासाहेब महाराज वाळुंज, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे, क्रांतिज्योती पतसंस्थेचे चेअरमॅन जे.के. निमसे, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, प्राध्यापक सतीश राऊत, नगरसेवक शरद वाळुंज, माजी नगरसेवक बाळासाहेब खुरुद, डॉक्टर संदीप मुसमाडे, शिवाजी मुसमाडे, प्रकाश सोनी, भाऊसाहेब वाळुंज, मारुती खरात, भाऊ गुंजाळ, वैभव गिरमे, रामेश्वर तोडमल, किशोर थोरात, भास्कर कोळसे आदींसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी चौथे वस्ती परिसरातील साई भक्तांनी अथक परिश्रम घेतलेत। देवळाली प्रवरा सन्माननीय अण्णासाहेबजी चौथे पाटील यांच्या वस्तीवर या परिसरातील आणि गावातील भाविकांच्या सहकार्याने साईबाबांचं मंदिर उभारण्यात आलं आणि आज त्याची प्राणप्रतिष्ठापना सर्व भाविकांच्या उपस्थितीत ब्रह्मवृंदांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेली आहे। या ठिकाणी गेली 7-8 वर्ष साई सच्चैत्र पारायण सोहळा होतो आणि त्यानिमित्ताने राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा आणि परिसरातले अनेक भाविक सर्व लहान थोर एकत्र येतात आणि त्याच सर्वांच्या संकल्पनेतून अण्णासाहेबजी चौथे साहेब यांनी स्वतः जागा दिली आणि स्वतः खर्चाचाही मोठा भार त्यांनी उचलला। इतर भाविकांनी सुद्धा त्यांना मनोभावे सहकार्य केलं आणि साईबाबांच्याच अखेर कृपा आशीर्वादाने त्यांच्या इच्छेने हे काम पूर्ण झालं। साईबाबांचे आशीर्वाद अण्णासाहेबजी चौथे पाटील आणि या परिसरातील सर्व भाविकांना लाभो आणि येणाऱ्या काळात या मंदिराचे सर्व नित्यनियम, पूजा अर्चा, उत्सव अतिशय चांगल्या रीतीने बाबांच्या कृपेनं पार पडो, बाबांचे आशीर्वाद सर्वांवरती राहो एवढीच प्रार्थना करतो। ओम साईराम, रामकृष्ण हरी।